तर साधारण जवळच्या व्यक्तीकडून होणाऱ्या त्रासाचे काही कॉमन पॅटर्न असतात. त्यांच्यावर मी पुढे देत आहे ते उपाय तुम्ही करून बघायला हरकत नाही. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे टॉक्सिक लोक कितीही आरोप करत असले तरी त्यांचं बोलणं ही तुमची ओळख ठरत नाही. त्यांच्या शब्दांचा भार स्वतःच्या मनावर घेऊ नका. ती व्यक्ती तुमचं ऐकत नाहीये कारण तिला उत्तर नको आहे. तिला फक्त तिचं म्हणणं तुमच्यावर लादायचं आहे. त्यांनी तुमच्यावर टीका केल्यानंतर मनातल्या मनात स्वतःला दोनदा सांगा, हे त्यांचं मत आहे, माझं सत्य नाही. ह्याच्यामुळे काय होईल तर त्या बोलण्याचा तुमच्या मनावर परिणाम होणार नाही. तुम्हाला असं वाटणार नाही की खरोखर मीच वाईट आहे, माझ्यातच काहीतरी दोष आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येक वादाला उत्तर द्यायची गरज नसते. सतत स्वतःसाठी समोरच्या व्यक्तीला स्पष्टीकरण देणं थांबवा. तुम्ही एखादी गोष्ट का केली हे ऐकून घेण्यात त्यांना खरोखरच इंटरेस्ट नसतो. स्पष्टीकरण देण्याऐवजी शांत राहिला, थोडं दुर्लक्ष केलं तर तुमची एनर्जी वाचते. सकाळी डोळे उघडल्यानंतर 2 मिनिटं शांत बसा, खोल श्वास घ्या आणि मनातच म्हणा, आज मी शांत राहीन आणि मी स्वतःसाठी स्ट्रॉंग राहीन. दिवसभरात कधीही वाद वाढेल असं वाटलं तर त्या रूममधून बाहेर पडा, बाल्कनीत उभ्या राहा, थोडा वेळ पायऱ्यांवर उभ्या राहा आणि अगदीच शक्य नसेल तर तिथेच शांत बसून मनातल्या मनात मी आता ह्या गोष्टीत पडणार नाही असं ठामपणे स्वतःला सांगा. अनावश्यक वादापासून दूर राहणं हाच तुमचा सगळ्यात मोठा बचाव आहे.